श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। मूत मोकळे होत तव ते झाले अत्यद्भुत, धारावरती प्रवाहात मुती लंकानाथ गुंतला। रावण महाराज बेजारे मोकळ व्हायला, पण महाराज म्हणतात तव ते झाले आतोनात। देवाचा खेळ आहे महाराज। एवढी लघु शंका सुटली रावणाला की महाराज म्हणतात धारा व्रत प्रवाहे, जशी काय गंगाच वाहिले महाराज असा प्रवाह सुटला मुकुराचा वर्ग आहे। देवाचा खेळ आहे। अशा प्रकारचं चरित्र भगवान परमात्माने केलं। रावण मात्र महाराज बेजार होऊ लागला लवकर मुक्त व्हायला, पण देव मुक्त होऊ देत नाही बरं का। अशा प्रकारची लघुशंका असणारी त्या ठिकाणी रावणाला भगवान विष्णू परमात्माने लावलेली आहे। बोला गणेश करी गर्जनेशी रावण गुंतला मुतापाशी, लिंग ठेवून भूमीशी घेऊन गायीशी तो गेला। तिकडे गणेशाने आवाज दिला महाराज घ्या तुमचं लिंग घरा सांभाळा। एकदा दोनदा तीनदा आवाज दिला, पण रावण गुंतला लघुशंकेशी। रावण या मुक्त जयंती लघुशंकेमध्ये गुंतून गेला महाराज। लावणाची काय लघुशंका सरणा आणि रावण काय भेगीनं मुक्त होईना। अशा प्रकारचं चरित्र भगवान परमात्माने मांडलं। गणपतीनं तीनदा आवाज दिला महाराज, रावण काही आला नाही। गणपतीनं ते हातातलं लिंग खाली जमिनीवर ठेवलं आणि आपल्या आपल्या गायी घेऊन गणपती महाराज निघून गेले। बोला रावण करुणी सौचा चारी वेगे येता झडकरी, लिंग देखोनी भूमीवरी श्रद्धे करी घेऊ गेला। लिंग खाली ठेवलं, गणेशजी निघून गेले। तेवढ्यामध्ये रावणाची मग लघुशंका संपली। रावण गडबडीनं असणारा महाराज त्या ठिकाणी धावत पळत आला तर पाहिलं महाराज लिंग देखील पृथ्वीवर ठेवलेलं लिंग असणारं त्या ठिकाणी रावणानं पाहिलं। आणि तसाच रावण महाराज आशोच करी, म्हणजे काही चूळ भरली नाही महाराज, स्वच्छता केली नाही, काही नाही, आशोच अंतकरणानं रावण धावत पळत आला आणि त्या लिंगाला उचलाय बघू लागला। बोला एका हाते दोई हाते उचलिता रावण कुंते, न उचलेची विसंती हाते म्हणे लिंगा ते महाबळ। महाराज एका हातानं मग 2 हात लावले, 4 हात लावले, शेवटी 20 हात लावून रावण महाराज त्या लिंगाला उचलू लागला। परी न उचलेची लिंगाचे महाराज लिंग काय हालना डुलय नाही। रावण म्हणला लई ताकद आहे रे म्हणला त्या लिंगाशी महाराज महाबळ बलवान हे लिंग। अशा प्रकारचा रावण खिन्न झाला, बेजार होऊ लागला, पण लिंग असणारा तिळ मात्रही त्या ठिकाणी हलना गेलं। बोला आहाच दिसे भूमीवरी परी ते सबळ आहे भारी, उचलिता विसंती करी तिळ भारी उचले ना। लक्षात घ्या, बघायला गेलं तर असा आदर ठेवलेला दिसू लागला। आहाच दिसे भूमीवरी सण असं पृथ्वीवर ठेवलेलं दिसू लागलं, पण उचलायला जर गेलं तर ते न ढळे तिळ भरी, तिळ मात्र ही लिंग असणारा महाराज जागचं हल्ला गेलं। रावणानं आपली सगळी ताकद खर्च करून पाहिली महाराज, पुष्कळ प्रयत्न केले, पण लिंग मात्र या ठिकाणी तिळ मात्रही रावणाला त्या ठिकाणी हल्लं नाही महाराज। सर्व शक्ती अति प्रबळ रावण व्यंचिता सर्व बळ, लिंग उचले अनुमाळ महाबळ ते लिंग। महाराज काय ताकद आहे त्या लिंगामध्ये। रावणानं आपली सगळी ताकद खर्च केली, सगळी शक्ती लावली महाराज, पण लिंग मात्र त्या ठिकाणी तिळ मात्रही हल्लं नाही आणि दुर्लय नाही। अशा प्रकारचं भगवान शंकराचा आत्मलिंग आहे महाराज। अशा प्रकारची जे त्या अद्भुत शक्ती त्या लिंगामध्ये आहे म्हणले। बोला रावण आपुल्या निज करी आंदोळीला कैलासगिरी, महाबळ लिंग हे भारी तिळ भरी न उचलेची। काय ताकद आहे महाराज। रावण काही साधा सुद्धा होता का? रावणानं आपल्या हातानं जे ते कैलास असा नकल खालीला होता, आंदोळीला कैलासगिरी एवढी जे ते महाराज त्या ठिकाणी रावणाची शक्ती आहे। ते सगळी शक्ती रावणानं खर्च केली
पण महाराज लिंग मात्र तीळ मात्रही त्या ठिकाणी जागेवर ढळलं नाही किंवा हल्लं नाही. अशा प्रकारची अद्भुत शक्ती असणारी त्या भगवान शंकराच्या आत्मलिंगामध्ये आहे. रावण असणारा महाराज त्या ठिकाणी बेजार होऊ लागला. बोला, लिंग गुमवरी ठेवून गेला रावण गणेश तिथं लाटोला. आद्या पिऊसे असे उभा केला रावण क्षोभला निम्रसे. महाराज लिंग जे त्या ठिकाणी जमिनीवर ठेवलं आणि गणपती महाराज असणारे त्या ठिकाणावर निघून गेले. आणि अध्यात्माची खून असणारी त्या ठिकाणी तिथं साक्षात आहे बरं का. जिथं जे ते महाराज गणपतीला लिंग ठेवलं काही घेऊन निघून गेले. अशा प्रकारचं चरित्र असणारं त्या ठिकाणी महाराज गणेशांनी केलेलं आहे. बोला, आत्मलिंग नय हाताशी उपाय न चले काही त्याशी. रावण सुंदे उसका उसकी कै कशी काय सांगू. काय करावं महाराज. एक तर लिंग जे ते आता खाली जमिनीला जे ते एक रूप झालं. लिंग काही हाताला येत नाही. रावण जे ते महाराज गळा काढून रडू लागला. उपसा उपशीस फुंदू रडू लागला रावण. रावण म्हणला आता काय कोण घेऊन जावा लंकेकर महाराज. आणि कैकेयीशी काय सांगू. आपल्या मातेला म्हणला होता महादेवापासून मी जे ते आत्मलिंग घेऊन येतो अशी प्रतिज्ञा करून आला होता रावण. रावण म्हणला आता जाऊन मातेला काय तोंड दाखवावं आणि काय सांगावं कैकेयीला. अशा प्रकारचा रावण असणारा त्या ठिकाणी दुःख करू लागला. बोला, लिंग गेली अति मुतता काही केली या नये हाता. नगराचा ताक्षो गेल माता उभय उभयंता अपाओ. एक तर महाराज लिंग असणारा हत्त गेलं. काही जरी प्रयत्न केले तरी आता लिंग परत या ठिकाणी आपल्या हाताला येणार नाही. आणि असंच जर रिकामी हातानं गावाकडे गेलं तर नगराचा ताक शोभेल माता. तिकडं मातेचा कोप होईल, मातेचा राग ते आपल्यावर होणार आहे. म्हणून दोही भागी अपेश. महाराज इकडे अपेश आले तिकडे अपेशच महाराज बरे काय. म्हणजे तेलही गेलं तुपही गेलं. रावण म्हणला एक तर लिंगही गेलं आणि एक तर मातेचा कोप या ठिकाणी माझ्यावर होईल. अशा प्रकारचा रावण असणारा त्या ठिकाणी खिन्न झाला. रडू लागला रावण. बोला, नाही देवना पितर अभयंता पवित्र. विष्णूने छळीले अपार दसकंदर तळमळी. तळमळू लागला रावण. दुःख करू लागला. नाही देवना पितर. एक तर लिंगही साध्य झालं नाही. दुसरी गोष्ट मातेची आज्ञाही सिद्धीला गेली नाही. लक्षात घ्या. एक तर देवही गेला आणि पितर म्हणजे एक मातृभक्तीही ते सिद्धीला गेली नाही. दोन्ही बाजूने या ठिकाणी माझी हानी झाली. दुःख असणार झालं. रावण तळमळू लागला. लिंग बंधनी उभय मुद्रा शिवे लाविला शिवद्वरा. रावणे सांडिता परा पंच मुद्रा पंचलिंग. अशा प्रकारची कथा झाली. लिंग तर हातातलं गेलं आणि सर्वस्व जे ते रावण महाराज त्या ठिकाणी हरवून बसला. खिन्न झाला, दुःख झालं. आणि जे ते महाराज त्या ठिकाणी भगवान शंकराचे जे ते त्या ठिकाणी तिथं पंचलिंग तयार झाले. पंचमुद्रा जे आहेत ना महाराज, जिथं जिथं रावणानं जे जे मुद्रा टाकली त्या त्या ठिकाणी महाराज भगवंताचं तीर्थस्थान असणारा निर्माण झालं. अशा प्रकारचं जे ते चरित्र या ठिकाणी नाथराय वर्णन करू लागले. मुरडोनिया सारिता वस्त्र तेथे झाला मुरडेश्वर. मुद्रिका टाकीता पवित्र गुप्तेश्वर तेथे झाला. रावणानं फिरून तिथं वस्त्र द्यायचं सावरलं. तिथं मुरडेश्वर नावाचे भगवान झाले. जिथं मुद्रिका टाकली ना महाराज तिथं गुप्तेश्वर नावाचा जे ते या ठिकाणी तीर्थ झालं. अशा प्रकारच्या पंचमुद्रांचं वर्णन नाथराय या ठिकाणी सांगू लागले. बोला, रागे टाकीता शिवद्वर तेथे झाला गणकेश्वर. कानडे मनती धनेश्वर लोक व्यवहार. रागानं तिथं भगवान शंकर महाराज त्या ठिकाणी रावणानं असणारा शिवदूर टाकला. तिथं मुरडेश्वर नावाचे भगवान झाले. कानडेश्वरही म्हणतात त्यांना महाराज. अशा प्रकारचे पंचतीर्थ असणारे त्या ठिकाणी निर्माण झाले. आणि त्या तीर्थांचं वर्णन या ठिकाणी नाथराय सांगू लागले. बोला, शिवसेज टाकीता साचार तेथे झाला शेजेश्वर. आयशियावरी पंचवक्त्र श्री शंकर नांदत. जिथं भगवान शंकराची शेज असणारी रावणानं टाकून दिली त्या ठिकाणी शेजेश्वर नावाचं जे तीर्थ झालं. या प्रमाणामध्ये महाराज त्या ठिकाणी पंचमुद्रा पंच भगवान शंकराचे जे त्या ठिकाणी स्थान त्या ठिकाणी निर्माण झाले. अशा प्रकारचं चरित्र असणारं त्या ठिकाणी झालेलं आहे. बोला,
गोकर्ण हे तवा अनादि क्षेत्र तेथे महाबळ ईश्वर या लागी गोकर्ण महाबळेश्वर लोक व्यवहार प्रसिद्ध. गोकर्ण नावाचं तीर्थ आहे ना महाराज, ते तर अनादीश्वर आहे. अनादी म्हणजे अगोदर पासून जे ते महाराज त्या ठिकाणी तिथं भगवंताचं वास्तव्य आहे बरं का. आणि त्यालाच महाराज त्या ठिकाणी गोकर्ण जे ते तीर्थ आपण म्हणतो अशा प्रकारचं त्या गोकर्ण तीर्थाचं महत्व आहे महाराज. आणि त्यानंतर महाबळेश्वराचंही चिंतन महाराज सांगू लागले. बोला. गौतम पर्वत समुद्र तीर तेथे गोकर्ण महाबळेश्वर वाईचा महाबळ विचार भिन्न परिचार ब्रह्मयागी. गोकर्ण नावाचं जे तीर्थ आहे ना तिथं असणार त्या ठिकाणी महाराज बरं का. ते जे त्या ठिकाणी महाबळेश्वर गोकर्ण तीर्थापाशीच ते त्या ठिकाणी महापर्वतेश्वर नावाचं जे त्या ठिकाणी तीर्थ आहे. अनेक तीर्थांचं वर्णन या ठिकाणी नाथराय सांगू लागले. ब्रह्मयाने याग करिता प्रबळ प्रगटला ते ठाई महाबळ द्वयीचे भिन्न भिन्न स्थळ लोक सकळ जाण. जिथं ब्रह्मदेवानं याग म्हणजे यज्ञ केला त्या ठिकाणी महाबळ नावाचे जे ते भगवान प्रगट झाले. आता द्वयीचे स्थान वेगवेगळे बरं का. गोकर्ण तीर्थ वेगळं आणि महाबळेश्वर नावाचं तीर्थ वेगळं अशा प्रकारचे त्या ठिकाणी महाराज भगवान शंकराचे स्थान असणारे निर्माण झालेले आसो तीर्थीची हे वार्ता संख्या करिता असंख्याता कैसेनी हे कथामूळ समता अवधारा. नाथराय म्हणतात असो तीर्थीची हे वार्ता. आता तीर्थांची जर कथा सांगत गेलं तर महाराज त्या ठिकाणी संख्या करता अमर्यादता. मर्यादाच नाही एवढे तीर्थ आहेत या मूर्ती लोकांवर, पण किती म्हणून तीर्थांचं वर्णन करावं अशा प्रकारचं या ठिकाणी बरं का. तिथं जे त्या ठिकाणी गोकर्ण नावाचं तीर्थ असणारं निर्माण झालेलं आहे. बोला. मंदोदरी समान हे सीता केळी मानली हनुमंता ब्रह्मोत्तर खंडीची हे कथा विष्णू संभूता मंदोदरी. सीत्यासारखी मंदोदरी मारुत्र्याला का भाग झाला म्हणून ते महाराज एवढं चरित्र सांगावं लागलं बरं का. हे ब्रह्मोत्तर खंडामध्ये जे त्या ठिकाणी याची सविस्तर कथा आहे. कारण विष्णू संभूता मंदोदरी भगवान विष्णू पासून जे ते महाराज जन्माला आलेली विष्णू पासून जे त्या ठिकाणी प्रगट झालेली जी मंदोदरी आहे म्हणून त्या ठिकाणी ते सीतेसारखं तिचं स्वरूप आहे महाराज. आणि त्याच्याबद्दल एवढी कथा आहे महाराजांनी सांगितली. बोला. मंदोदरी सुंदर कांता स्वय विष्णू तिसी निर्मिता तिशी सीतेची साम्यता स्वभावता पयाली. मंदोदरी रावणाची धर्मपत्नी आहे, रावणाची निज कांता आहे, महान सती आहे, पतिव्रता आहे. आणि तिला निर्माण करणारा भगवान विष्णू आहे. विष्णू तिशी निर्मिता. भगवान विष्णूनं मंदोदरीची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून ते महाराज तिला स्वभावता म्हणजे सहज सीतेसारखं स्वरूप प्राप्त झालं. कारण जशी रमा आहे, रमा म्हणजे लक्ष्मी, तशाच प्रकारची मंदोदरी भगवान विष्णू परमात्माने निर्माण केली म्हणून ते सीतेसारखी त्या ठिकाणी दिसू लागली. बोला. विष्णू करी अवलोकन तेत होय सीते समान मंदोदरी विष्णू निर्माण सीते समान मानिकपी. भगवान विष्णू नारायणाने जायचे महाराज मंदोदरीला पहिला मंदोदरी निर्माण केली ते तर होय श्री समान. श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी सारखीच आहे महाराज मंदोदरी बरं का. जशी लक्ष्मी आहे तशाच प्रकारचं मंदोदरीचं स्वरूप भगवान विष्णू परमात्माने त्या ठिकाणी प्रगट केलं, निर्माण केलं. म्हणून ते महाराज त्या ठिकाणी मारुतीला सीताच होय वाटू लागली आणि सीतेसारखी त्या ठिकाणी मंदोदरी दिसू लागली. अशा प्रकारचं चरित्र झालेलं आहे. बोला. दोघी आयो निजा तत्वता दोघी जनी पतिव्रता मंदोदरी समान सीता हनुमंता मानली. मंदोदरी सामान्य नाही. जशी सीता आहे तसाच मंदोदरीचा अधिकार आहे. महाराज बोलतात दोन्ही अयवनीचा संभव. अयवनी महाराज संभव जन्माला आलेली मंदोदरी आहे. जशी सीता जे ते महाराज या पृथ्वीमधून जे ते प्रगट झाली तशी मंदोदरी भगवान शंकराच्या आसनाखालून महाराज त्या ठिकाणी प्रगट झाली. अयवनी संभव जन्म आहे. आणि विशेष म्हणजे दोन्ही सती पतिव्रता. दोन्ही सती आहेत, पतिव्रता आहेत महाराज. आणि म्हणून असणारा मारुत्र्याला हे सीताच अशा प्रकारचा भाग झाला. कारण मंदोदरी महाराज प्रगट सीतेसारखं स्वरूप त्या ठिकाणी
मंदोदरीचं मारुत्र्याला दिसू लागलं. म्हणून मारुत्र्याला त्या ठिकाणी मंदोदरीला पाहिल्यानंतर हेच माझ्या स्वामीची कांता आहे अशा प्रकारचा महाराज मारुत्र्याला वाटलं. म्हणून असणारी एवढी कथा मंदोदरीच्या जन्माचं चरित्र त्या ठिकाणी नाथराजांनी सांगितलं. रावणाच्या हाती एकांता मंदोदरीची ऐकवणी या कथा. आशुकवणी हनुमंता भेटेल सीता ती ऐका. रावण आणि मंदोदरीचा एकांत झाला आणि रावणाच्या एकांतामध्ये मंदोदरीची कथा मारुत्र्याने आपल्या कानाने ज्यावेळेस ऐकली त्यावेळेस मग मारुत्र्याच्या लक्षात आलं की हे सीता नाही तर हे मंदोदरी आहे बरं का. अशा प्रकारची गोड कथा कालच्या अध्यायामध्ये आपण सगळ्यांनी ऐकली. मग त्या ठिकाणी रावणानं महाराज आपली दुती म्हणजे सेविका असणारी त्या अशोकवनामध्ये धाडली ना. त्या सेविकेच्या मागोमाग मारुत्र्य असणारे अशोकवनामध्ये आले. सीतेचं जे ते महाराज त्या ठिकाणी शुद्धी प्राप्त झाली आणि मारुत्र्याचं आगमन असणारा अशोकवनामध्ये झालं. इथपर्यंत कथा आलेली आहे. बोला. अशोकवना माझी मारुती नमस्कार या सीता सती. श्रीरामाच्या कथानुभूती सुखानुभूती द्वयीसी. महाराज ज्यावेळेस मारुत्र्य अशोकवनामध्ये आले समोर जे ते महाराज सीता मातेला पाहिलं. आनंद हनुमंतरायांच्या अंतकरणामध्ये झाला आणि मारुत्र्यांनी जे ते महाराज सीतेच्या चरणावर त्या ठिकाणी नमस्कार घातला. आणि दोघांच्याही अंतकरणामध्ये भगवत भजन आहे. सीताही रामाचंच भजन करते. मारुतीला तर रामाचेच भक्त आहेत महाराज. दोघांनाही समाधान झालं. दोघांनाही आनंद झाला कारण दोन्ही भक्त आहेत महाराज. रात्रंदिवस सीतेचंही रामाचं भजन चालू आहे आणि इकडे मारुत्र्य दिनरजनी हाती धनधन गोविंदाचे पवाडे अशा प्रकारचा आनंद मारुत्र्याच्या अंतकरणामध्ये झालेला आहे. बोला. एका जनार्दना शरण हनुमान लागवी आपण. करील वन विदारण राक्षस कंदन ती ऐका. नाथराय म्हणतात आता पुढं गोड जे ते महाराज त्या ठिकाणी कथा आहे. मारुत्र्य अद्भुत लागव करतील चरित्र करतील. अशोकवनाचा ध्वंस करतील महाराज. करील वन विध्वंसन ते कथा निरूपणा उदाहरा गोड अशा प्रकारची कथा आहे. सुंदरकांडच लई गोड आहे महाराष्ट्राचा. अगाध मारुत्र्यांचं चरित्र आहे. आता उद्याच्या अध्यायामध्ये मारुत्र्य अशोकवनाचा ध्वंस करणार आहेत अशा प्रकारची कथा गोड आहे. पुढची तुम्ही जे ते आनंदानं कथा श्रवण करा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी नाथरायांनी केली आणि आजच्या कथेला पूर्ण विराम. बोला. तिसरी भावार्थ रामायणे सुंदरकांडे एकाकार टिकाया. मंदोदरी जन्म कथन नाम षष्ठाध्याय. बोला. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुखगर्दा सर्वांगी सुंदर मुक्तिसेतुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित हार तुझ गौरी कुंवरा. चंदनाची मुखे कुंकुमेश्वरा. हे गणित मोठ सोहरा.
सेतु बांधोरी निगदे है लंका विजय दो सोई काम क्रोधाय राक्षस मरदोरी देह महारावण मुदोरी जय देव जय राम प्रेमाची आरती सभाय आरती परिपूर्ण रामा प्रथम सीता सुधी हनुमंत गेला लंका दहन करून आज्ञा मारिला शंभू आणि भूमीला केला आनंदाची गोळी घेऊन आला जय देव जय रामा प्रेमाची आरती सभावे आरती परिपूर्ण कामा निजमले शक्ती सोडली सीता म्हणून येणे झाले अभ्यार माता आनंदे ओसंडे वैराग्य भरता आरती घेऊन आल्या कौसल्या माता जय देव जय रामा प्रेमाची आरती सद्भाय आरती परिपूर्ण कामा अनुवाद ध्वनी गणपती अपार अठरा पद्मवान करती हुंकार अयोध्येसी आले दशरथ कुमार नगरी होतो आहे आनंद थोर जय देव जय रामा प्रेमाची आरती सभाय आरती परिपूर्ण कामा सहज सिंहासनी राजा रघुवीर सोहम भावे तया पूजा पूजाय सदा जयंती वादन लागल मानवदास स्वामी आगमना विसर जय देव जय रामा प्रेमाची आरती सभाय आरती परिपूर्ण कामा 17 मे उद्दाने मुक्तारवरी कैगल बहुनगर सिंधुगर्वी काढले ब्रह्मांड लागे त्रिभुवनी सुवर्ण दिशा कदलानी जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुझे प्रसाद नामे प्रदांता जय देव तुझे पाताल उठला शब्द रागला धरलीला मानिला केला रागे परवा तुझं सेल रामे रामदासा शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुझे प्रसाद नामे प्रदांता जय देव आरती एकनाथा महाराजा समर्था भवानी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नामसार वेद शास्त्राचे गुर संसार दुःखनाचे महामंत्राचे गीत आरती एकनाथा महाराजा समर्था भवानी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटले चिता आनंद गोपालदास धनी न पुरे गुणगाता आरती एकनाथा महाराजा समर्था भवानी तुझी थोर जगद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा गणुटांगण मंदिर चरण भयान पाइन पूजे प्रेम अंगिनानंद पूजे भायो आइन त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं देव गोपाल कृष्ण भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय आता यीशु आत्मके सत्कर्मी रती वाढो
वेदना चिंता म्हणजे गावा कोणती हरणवा पियुषांचे चंद्रमेले मातंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन योगी वैरोद्यादी पुरुषी अखंडित आनंद गौरी सलोकीये येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला सुंदरी कवळे हरिहर श्री ज्ञानदेव राजा रामचंद्र भगवान पवन सूत हनुमान नमः पार्वती पते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता शांती ब्रह्म एकनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय पोती सुरुवात यावर करतात.